भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत असतानाच संविधानावर घाला घातला गेला। याविरोधात संविधानप्रेमी जनता आंदोलन करीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करत ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी विद्यार्थ्यांना मारहाण झाली व वैद्यकीय उपचारादरम्यान डिसेंबर 15 रोजी त्याचा मृत्यू झाला। अनेक कार्यकर्त्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंदवले गेले, त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली। या सर्व प्रकरणाची अद्याप सखोल चौकशी न करता शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्यात आला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करण्यात यावे। RSSच्या विचारधारेवर चालणारे न्यायमूर्ती अचलिया या प्रकरणाचा निष्पक्ष अहवाल देणे शक्य नाही। प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे ही तक्रार एक सदस्यीय समिती तात्काळ बरखास्त करावी। परभणी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्या वतीने एक फाइंडिंग टीम तथ्य अन्वेषण करण्यासाठी पाठवावी। यांनी स्वतंत्र मूल्य निर्धारित करून आपल्या स्तरावर संविधान प्रतिकृतीशील विटंबना प्रकरण, त्यानंतर उसळलेल्या आंदोलनाबाबत, पोलिसांनी केलेली अतिरेकी कारवाईबाबत व सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू याबाबतची स्वतंत्र चौकशी करून अहवाल शासनास पाठवून हा अहवाल जनतेसाठी खुला प्रकाशित करावा। मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत असणाऱ्या राज्यस्तरीय व उच्च अधिकार दक्षता व नियंत्रण समितीची पुनर्रचना करून तात्काळ उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे बैठक बोलावून अॅट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांना आदेशित करावे, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात येत आहेत। एवढंच म्हणणं आहे की हा लॉंग मार्च काढू नका आणि आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की 32 दिवसापासून आमचं जे आंदोलन इथं चालू होतं, धरणे आंदोलन, त्या 32 दिवसामध्ये तुम्ही एकदा सुद्धा आमच्याकडे आला नाहीत, एकही तुम्ही आम्हाला लेटर घेऊन आला नाहीत की तुम्ही तेव्हा विनंती केली नाही। आणि जेव्हा आमचा लॉंग मार्च काढायचा वेळ आलाय त्यावेळेस प्रशासन आम्हाला बोलवतोय आणि सांगतो की लॉंग मार्च काढू नका। आम्ही त्यांना सांगितलं आमच्या मागण्या जर तुम्ही इथं पूर्ण करत असताल तर आम्ही लॉंग मार्च काढणार नाही, पण ते काही करू शकत नाही कारण की त्यांच्या हातातच काही नाही तर काय करत। मुख्यमंत्री साहेबांसोबत आमची चर्चा झाली, आम्ही त्यांना सगळे मुद्दे सांगितले, त्यांनी सगळे यस म्हणले आम्हाला की बाबा पॉझिटिव्ह विचार, त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही हे करू। पण 15 दिवस ओढटले मुख्यमंत्री साहेबाला भेटून, एकही आम्हाला त्याच्यात कुठलंच काही मागणी पूर्ण झाली नाही। त्याच्यामुळं आमच्या समाजामध्ये असंतोष आहे, आक्रोश आहे आणि हा आक्रोश या आजच्या लॉंग मार्च मध्ये आमच्या समाजातून निघणार आहे। एक तर या प्रकरणामध्ये सोमनाथचा जो जीव गेलेला आहे त्याचा जीव घेणारे जे पोलीसवाले आहेत, ज्यांनी पोलीसवाल्यांनी त्याला अमानुषपणे मारले, असे पोलीसवाले अजून ड्युटी करायलेत। आमची मागणी काय की त्यांना तुम्ही हे प्रकरण सगळी चौकशी होस्तर निलंबित तर करा, निलंबित सुद्धा करत नाहीत। आणि अशोक घोरबाण ज्यांच्या नेतृत्वामध्येच हे सगळं प्रकरण घडलेले आहे त्यांना फक्त निलंबित केलेलं आहे। त्यांना तर डिसमिस करायला पाहिजे, सर्व्हिस मधून रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करायला पाहिजे, कारण की त्यांच्यामुळे या परभणीमध्ये दंगल झालेली आहे, संविधानाची विटंबना झालेली आहे, त्यांच्याचमुळे झालेली आहे। या आमच्या मागण्या होत्या की त्यांना तुम्ही त्वरित निलंबित करा आणि जे आमचे पोरं आहेत 27 जण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, ते शिकणारे पोरं आहेत, त्यांना नोकऱ्या लागणार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। आम्ही त्या कलेक्टर साहेबाला विनंती केली की ते गुन्हे मागे घ्या, आम्ही आमचं लॉंग मार्च थांबवतो। पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला वेळ देतो, किती वेळ द्यायचा, त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही। म्हणजे त्यांना आमच्या मागण्याच पूर्ण करायच्या नाहीत। बीड प्रकरणामध्ये जसं चौकशी झाली, त्यांना ते आरोपी पकडले, त्यांच्यावर मोका लावला, तसं परभणी प्रकरणात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे। पण परभणी प्रकरणात दुर्दैव आहे की ते लक्ष देत नाहीत। भारताचं संविधान, ज्या संविधानाची विटंबना इथं होते, एवढं मोठं प्रकरण होतं, 2 माणसाचा जीव गेलेला आहे, तरी महाराष्ट्र शासन या प्रकरणाकडे लक्ष देत नाही। 5 ते 6 हजार लोक कमीत कमी या लॉंग मार्च मध्ये राहतील परभणीपासून निघताना आणि पुढे मग वाढत जातील, कारण की महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन यायलेत, शिर्डीतून फोन यायला, मुंबईहून यायला, आमचा जो रूट आहे लॉंग मार्चचा तिथून सगळ्याचे फोन येत आहेत की आम्ही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत, कारण हा समाजावर झालेला अत्याचार आहे, अन्याय आहे, याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। 28 दिवस आम्हाला मंत्रालयापर्यंत लागतील। हा आमचा जो रूट आहे परभणीपासून जिंतूर पासून मंठा, जालना, औरंगाबाद, नाशिक आणि मुंबई या रूटवर आमचे मुक्कामाचे जागा ठरलेले आहेत। आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 4 मुक्काम आहेत, असा आमचा रूट ठरलेला आहे। आणि या प्रत्येक रूटवर जिथे जिथे आमचा ही यात्रा जाणार आहे तिथं आमच्या सर्व समाजासोबत आमचे बोलणं सुरू आहे। त्यांनी तिथं नियोजन केलेलं आहे आणि अतिशय शांतपणे हा आमचा मोर्चा शांतपणे काढणारा मोर्चा आहे। आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आमचा हा जो लॉंग मार्च आहे हा अतिशय शांतपणे असणार आहे। आमच्या सगळ्या लोकांकडे आयडेंटिटी कार्ड असणार आहे, कोणीही आमच्या मोर्चामध्ये घुसून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये हे आम्हाला या सांगायचं आहे।
अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.